नमस्कार. काही मिनिटातच ईपीएफचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार. यूपीआय मधून असे काढा पीएफ स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया आजच्या व्हिडिओमध्ये. केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफ लवकरच देशातील कोट्यवधी ग्राहकांना एक नवीन सुविधा देणार आहे. ईपीएफ सबस्क्रायबर्स केवळ एटीएमच नाही तर यूपीआयच्या माध्यमातून देखील पीएफ काढू शकतील. इतकी सोपी आहे प्रक्रिया. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईपीएफने यूपीआय इंटिग्रेशन एक योजना तयार केली आहे. येत्या 2 ते 3 महिन्यात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. म्हणजेच एटीएमच्या माध्यमातून पीएफची रक्कम काढण्यासोबतच यूपीआयच्या माध्यमातून ही रक्कम काढण्याची सुविधा मिळेल. त्यामुळे पीएफ काढण्यासाठी सध्या जो कालावधी लागतो तो काही मिनिटांवर येणार आहे. कशी काढणार यूपीआय मधून रक्कम? यूपीआय, पेटीएम, गुगल पे, फोनपे ॲपमधून पीएफची रक्कम काढण्याची सुविधा अद्याप सुरू झालेली नाही. पण ही रक्कम काढण्याची अथवा बँक खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सोपी आहे. तुम्ही पेटीएम, गुगल पे, फोनपे ॲप अगोदरच वापरत असाल तर ही प्रक्रिया सोपी होणार आहे. तर हे ॲप डाउनलोड करा. तुम्ही यूपीआय ॲप उघडल्यानंतर तुम्हाला ईपीएफओ विड्रॉवल हा पर्याय शोधावा लागेल. अद्याप हा पर्याय सुरू न झाल्याने तो यूपीआय ॲपमध्ये सध्या दिसणार नाही. जसा हा पर्याय सुरू होईल तुम्हाला तो या ॲपमध्ये दिसेल. या पर्यायामध्ये ईपीएफने सदस्याला यूएएन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर किती रक्कम काढायची ती रक्कम नोंदवा. वैद्यकीय गरज, घराचे बांधकाम, लग्न वा इतर खर्चासाठी नियमानुसार जितकी रक्कम हवी तितकी टाकावी लागेल. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर क्रमांकावर एक ओटीपी येईल. ओटीपी लागल्यानंतर पीएफचा पैसा लागलीच तुमच्या बँक खात्यावर जमा होईल. अथवा तुमच्या डिजिटल खात्यात सुद्धा ही रक्कम जमा होणार आहे. डिजिटल वॉलेटमध्ये रक्कम दिसेल. ई-केवायसी पूर्ण करा. पीएफ मधून पैसे काढण्यासाठी ईपीएफ खात्याची केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार, पॅन आणि बँक खात्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली की नाही हे ऑनलाईन तपासता येईल. त्यासाठी तुम्हाला ईपीएफची अधिकृत साईट ईपी फाइंड इंडिया गव्हर्नमेंटवर जाऊन खात्यात लॉग इन करावे लागणार आहे.